Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in previous video of chapter 1 differentiation of maths 2 of class 12 we had seen the simple derivative, that is derivative of standard functions and rule of differentiation, and in next video we had seen derivative of composite function. इथपर्यंत आपण काय केलं, आपला हा भाग पूर्ण केला. आता एक नवीन डेरिव्हेटिव्ह आपल्याला बघायचं, डिफरन्शिएशन बघायचं, ते कोणाचं आहे, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. आता फंक्शन आणि इनवर्स फंक्शन काय बघा, वाय इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज 1 1 and on to function, 1 1 and on to function, then inverse is exist, is denoted by कसा करतो आपण, एफ इनवर्स वाय इज इक्वल टू एक्स. वाय इज इक्वल टू जर एफ ऑफ एक्स असेल तर काय, हा एफ इकडे येताना काय, एफ इनवर्स वाय इज इक्वल टू एक्स और एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स वाय, दॅट इज एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स वाय इज कॉल्ड इनवर्स ऑफ दिस फंक्शन वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आता फंक्शन काय 1 1 याचा अर्थ काय, जर आपण काय घेतलं, फंक्शन इज नथिंग बट, वी नो दॅट फंक्शन इज नथिंग बट रिलेशन, सो एव्हरी इलेमेंट हॅज ओनली युनिक इलेमेंट. सपोज आपण काय घेतलं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x, हे काय 1 1 फंक्शन आहे बा, कारण आपण जी व्हॅल्यू ठेवू त्याच्या काय होईल, डबल होईल. जर आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू ठेवली तर पॉझिटिव्ह होईल 2 4 6, -2 ठेवलं तर काय होईल, -6 होईल. बरोबर, म्हणजेच काय, एव्हरी इलेमेंट हॅज ओनली वन इमेज इन बी. परत काय, इथे प्रत्येकाला इमेज येणार आहे 2x, तुम्ही कोणताही नंबर ठेवला तर इथे इमेज आहेच. म्हणजेच काय की याच्यात असा एक पण इलेमेंट नसणार आहे की ज्याला याच्यात पेअर नाही, असं जे फंक्शन आहे त्याला काय म्हणतो आपण 1 1 आणि ऑन टू. मग आता जर आपण एफ फ्रॉम ए टू बी डिफाईन करत असेल तर एफ इनवर्स कसा डिफाईन होईल, एफ इनवर्स इज फ्रॉम बी टू ए, राईट. दिस टाईप ऑफ फंक्शन इज नोन ॲज 1 1 अँड ऑन टू. आपण ऑलरेडी फंक्शन चॅप्टरमध्ये बघितलेलं. मग आता आपल्याला काय करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन फाइंड आउट करायचं. इनवर्स फंक्शन कोणाचं, एफ इनवर्स वाय हे फाइंड करायचं आहे. आणि यांच्यामध्ये काय रिलेशन ते पाहायचं, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज, एवढं लक्षात ठेवा, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जर 1 1 आणि ऑन टू असेल तर आपल्याला काय इनवर्स एक्झिस्ट होईल. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ह्या टॉपिकमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण काय होणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. नाव जस्ट वी टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि हाऊ टू फाइंड इनवर्स ऑफ फंक्शन. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, एक्स म्हटलं जातं 2x - 2 इज ए फंक्शन, वी हॅव टू फाइंड इनवर्स ऑफ इट. आता याचं इनवर्स फाइंड करताना काय, लेट आपल्या जो काय जनरली वाय इज इक्वल टू काय, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x - 2 आणि देअरफॉर वाय इज इक्वल टू काय 2x - 2. आता वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे आपला जो फंक्शन, म्हणजेच काय, एफ इनवर्स वाय इज इक्वल टू काय एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स वाय. जस्ट आपल्याला याच्यात हा जो वाय हा कशात एक्सप्रेस केलेला आहे, एक्समध्ये. वाय इज इन लेफ्ट साईड अँड ए टर्म ऑफ एक्स इन राईट साईड, दॅट इज वाय इज डिपेंडंट व्हेरिएबल आणि एक्स इज इंडिपेंडंट व्हेरिएबल. आता काय, एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स वाय, दॅट इज एक्स आपल्याला काय फाइंड आउट करायचं, एक्स हा कोणाच्या टर्ममध्ये फाइंड करायचा, वायच्या. दॅट इज व्हॉट गेट दिस -2 इज शिफ्ट हिअर, वाय प्लस 2 इज इक्वल टू 2x, देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय, वाय प्लस 2/2, एक्स इज इक्वल टू वाय. दिस इज द इनवर्स फंक्शन. हे काय इनवर्स फंक्शन आहे कोणाचं, या वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स 2x - 2, वाय इज इक्वल टू 2x - 2, देन एक्स इज इक्वल टू वाय प्लस 2/2. दिस इज कॉल्ड इनवर्स फंक्शन कोणाचं, या एफ ऑफ एक्सचं हे काय इनवर्स फंक्शन. बट वी नॉट यूज द व्हेरिएबल वाय, वी अगेन यूज द व्हेरिएबल एक्स. सो एफ इनवर्स एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 2/2 इज द इनवर्स फंक्शन ऑफ दिस फंक्शन. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x - 2चं काय इनवर्स फंक्शन काय, एफ इनवर्स एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 2/2. बा आपण वायमध्ये काढलं
पण आपण जस्ट वी नॉट यूज व्हेरिएबल वाय, वी यूज व्हेरिएबल एक्स. सो दिस इज इनवर्स फंक्शन. आता यांच्या डेरिव्हेटिव्ह बघू आपण. काय डेरिव्हेटिव्ह? जस्ट वाय इज इक्वल टू 2x मायनस 2 बघा, मीन्स एफ ऑफ एक्स काय एफ डॅश एक्स दॅट इज dy बाय dx. किती येणार आहे? 2 ओनली. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इज 2, राईट. अगेन एफ इनवर्स एक्स, याची डेरिव्हेटिव्ह काय? एफ इनवर्स डॅश एक्स दॅट इज dy बाय dx. किती द्यायचं? एक्स बाय 2ची याची डेरिव्हेटिव्ह काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस 2 बाय 2 दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय 2 प्लस 2 बाय 2 x by 2. What is derivative of 2 by 2? Is 1. So we get only 1 by 2. So this is 1 by 2. So now derivative of f of x काय? f dash x is 2. So I can write is f inverse derivative of f inverse x is equal to 1 upon what is 2? 2 is nothing but f dash x. So derivative of function and its inverse are reciprocal of each other. याची बघा f dash x ची डेरिव्हेटिव्ह काय निघत होते? 2. तर f इनवर्स याची डेरिव्हेटिव्ह काय निघते? नोटेशन असेल बघा, याची डेरिव्हेटिव्ह काय निघते? 1 बाय 2. जस्ट त्याला आपण g ऑफ x नाव दिलं. काय नाव दिलं आपल्याला? आपण g ऑफ x. या फंक्शनला काय नाव दिलं आपण? g ऑफ x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस g of f inverse dash x is g of x. These are reciprocal of each other. This is 2, this is 1 by 2. So this lead to form a theorem. हे आपल्याला एक थेरम भेटेल, त्याच्यावरून आपल्याला काय करता येतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन काढू शकतो. जस्ट तेवढं लक्षात ठेवा की डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन अँड इट्स इनवर्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ इट्स inverse are reciprocal of each other. That is f inverse dash means derivative of this f inverse is equal to 1 upon f dash x, right? Okay. Now we will take a theorem for differentiation of inverse function. Suppose y is equal to f of x is a differentiable function of x on an interval I. काय दिलं आहे? y is a differentiable function I. y is 1 1 and on 2 and dy by dx is not equal to 0 on y. Also f inverse y, that is inverse of this function, is differentiable on f of y. Then derivative of f inverse y, that is inverse of this function y, is f inverse y, that is equal to 1 upon f dash x, or just dx by dy is equal to 1 upon dy by dx, where dy by dx is not equal to 0. जनरली आपण हाच फॉर्म्युला वापरणार आहे. पहा आता काय दिलं आपल्याला? वी स्टार्ट फ्रॉम हियर. y is equal to f of x and x is equal to f inverse y are differentiable functions. Let delta x be the increment in x, so delta y is the corresponding increment in y. काही x जर का x मध्ये जर इन्क्रिमेंट डेल्टा x होत असेल तर y मध्ये काय इन्क्रिमेंट होणार आहे? डेल्टा y. ॲज डेल्टा x टेन्स टू 0 देन डेल्टा y टेन्स टू 0. नाव व्हॉट यू हॅव टू फाइंड? काय प्रूव्ह करायचं आपल्याला? जस्ट बघा इथे लिहून ठेवतो मी. dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. हे प्रूव्ह करायचं आपल्याला.
we have delta x by delta y into delta y by delta x is equal to काय 1. हे रेसिप्रोकल आहे. delta y cancel, delta x it cancel. Therefore delta x by delta y is equal to काय just here in division delta y by delta x. याला एक नंबर नाव देऊन देऊ आपण. ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 देन डेल्टा वाय टेन्स टू 0. कारण काय डेल्टा एक्स जर 0 होत असेल तर डेल्टा वाय पण काय होईल 0 होणार आहे. कारण काय वाय इज इक्वल टू काय एफ ऑफ एक्स आहे आपल्याजवळ. एक्स काय इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि वाय कोणावर डिपेंड आहे एक्सवर. टेक लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. Therefore limit आता इथे बघा आपण काय लिहिलेलं आहे की ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 देन डेल्टा वाय टेन्स टू 0. मी तर डेल्टा एक्स जर 0 होत असेल तर काय लिहितो मी लिमिट नाव बाय 1 लिहून काय चेंज केला मी तर डेल्टा एक्सच्या जागेवर काय लिहिलं मी डेल्टा वाय. आता नाव वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज ए डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. याचा मिनिंग काय लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू dy by dx. So put in 2. So limit one upon dy by dx. Now since dy by dx is not equal to 0, dy by dx is काय not equal to 0, so this limit is exist. Since dy by dx is not equal to 0, therefore limit delta y tends to 0 is exist, and therefore is equal to sorry, this is not dx by dy, delta x by delta y, delta x by delta y. Right, delta x by delta y is equal to काय होतं आपल्याला dx upon dy, and therefore we get ही जी व्हॅल्यू आहे त्याला आपण 3 नंबर from 3 dx upon dy is equal to 1 upon dy by dx, since dy by dx is not equal to 0. Here is the result. आता क्वेश्चन नंबर 1 एक टाईपचा आपण क्वेश्चन घेऊ काय डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. असे एक्झाम्पल मागच्या ओल्ड सिलेबसमध्ये नव्हते, पण ह्या नवीन सिलेबसमध्ये असे एक्झाम्पल आले. नीट लक्ष द्या. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. कोणाची dy बाय dx काढायचं आपल्याला. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स using the derivative of the inverse function x is equal to f inverse y in the following. बरोबर, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे
dy बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन डी एक्स बाय डी वाय असं काढायचं. जस्ट लक्षात घ्या, dy बाय डी एक्स इज इक्वल टू काय काढायचं आहे 1 अपॉन डी एक्स बाय डी वाय असं काढायचं. आता बा काय दिलं आपल्याला, फर्स्ट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4. दॅट इज y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4. काय करायचं आपल्याला, एक्सप्रेस x इन टर्म्स ऑफ y. एक्सला काय करायचं आपल्याला इन टर्म्स ऑफ y एक्सप्रेस करायचं. मग काय आता, बट टेकिंग क्यूब रूट आहे म्हणून क्यूब घेऊ आपण. काय आता y क्यूब इज इक्वल टू क्यूब रूट कॅन्सल म्हणजे काय भेटेल तुम्हाला एक्स प्लस 4. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय y क्यूब मायनस 4. दॅट इज एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स y क्यूब मायनस 4. एक्स इज इक्वल टू आपल्याला वायची व्हॅल्यू काय रूटवर 3x प्लस 4. आता आपण काय केलं, एक्समध्ये व्यक्त करतोय बरोबर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. देअरफॉर dx बाय dy y क्यूब मायनस 4 काय मग आता 3y स्क्वेअर. dx बाय dy किती झालं 3y स्क्वेअर. विथ रिस्पेक्ट टू y घेतोय 3y स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 इज 0. नाउ dy by dx is equal to 1 upon dx by dy. Therefore derivative of y किती 1 upon 3y square. What is y? y किती आपला जो क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4 त्याचा काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर. अँड देअरफॉर व्हॉट डू गेट, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू काय 1 अपॉन 3 क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4 स्क्वेअर. दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ विच फंक्शन y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4. नाउ सेकंड एक्झाम्पल, y इज इक्वल टू रूटवर 1 प्लस रूट एक्स. काय फाइंड करायचं आपल्याला, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स बाय युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. आता काय बघा, जस्ट आपल्याला एक्स कशामध्ये एक्सप्रेस करायचं आहे वायमध्ये. टेकिंग स्क्वेअर किती मग वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस रूट एक्स. देअरफॉर वाय स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू रूट एक्स. अगेन टेकिंग स्क्वेअर घेतल्यावर काय एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. राईट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय dx by dy so 2 times y square minus 1 again, so 2 times what is derivative of y square 2y, so 2 into 2 4y y square minus 1. So we have dy by dx is equal to 1 upon dx by dy. So what is this 4y y square minus 1. But what is y? Y is equal to 1 plus root x. Y square इथे 1 plus root x आहे. इथे आपण लिहू शकतो 1 4 y is 1 plus root x. Y square is 1 plus root x minus 1. 1 cancel. So 1 upon 4 root x 1 plus root x. This is dy by dx by using
डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. ऑल्सो थर्ड वन बघा, हे थोडं तुमच्यासाठी समजायला अवघड आहे. एकदा दोनदा तीनदा त्याची प्रॅक्टिस करा, समजून घ्या. नवीन सिलेबस थोडासा हा भाग अवघड आलेला आहे. वाय इज इक्वल टू एल एन एक्स. आता आपण शक्यतो लॉग वापरतो, लॉग आणि एल एन. याचा अर्थ काय, नॅचरल लॉगरिथम ज्याचा बेस काय ई, बेस जर ई असेल त्याला काय म्हणतो आपण नॅचरल लॉगरिथम एल एन, बरोबर. सो नथिंग इज डिफरंट, दिस इज लॉगरिथम लॉग ऑफ एक्स. सो वाय इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, देअरफॉर एक्स इज इक्वल टू ई रेस टू वाय. हे कोणत्या फॉर्ममध्ये लॉगरिथम, हे कोणत्या फॉर्ममध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्म. सो व्हॉट डू गेट, दिस इज x is equal to f inverse y e raised to y, differentiate with respect to y, derivative of, this is nothing but f of x, derivative of e raised to y, so dx by dy e raised to y. We have dy by dx is equal to 1 upon dx by dy is e raised to y. And therefore, what is e raised to y? Is nothing but x by 1. आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ जस्ट लॉग ऑफ एक्स इज 1 बाय एक्स. आलं का आपलं, म्हणजे फक्त आपण इथं काय केलं, इनवर्स काढून डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स हा फॉर्म्युला यूज केला आणि 1 बाय एक्स डेरिव्हेटिव्ह काढले. ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन y इज इक्वल टू 2x³ मायनस 6x अँड कॅल्क्युलेट इट्स व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू -2. आता इथे आपल्याला आपण फर्स्ट एक्झाम्पल इंट्रोडक्शनमध्ये बघितलं होतं, आपण याचा इनवर्स काढला होता. पण आता इनवर्स काढण्याची गरज नाही आपल्याजवळ. काय की dy बाय dxचा इनवर्स म्हणजेच कोण राहील, याच्या कोण राहील 1 अपॉन आपलं dx बाय dy. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ y इज dx बाय dy. आणि dx बाय dy कसा काढणार आहे आपण, dx बाय dy कॅन बी कॅल्क्युलेट ॲज 1 बाय dy बाय dx, राईट. मग आता इथे बघा काय दिलं आपल्याला, y इज इक्वल टू differentiate with respect to x, so dy by dx derivative of 2x³ minus 6x किती, 2 into 3 6, 6x square minus 6, this is dy by dx. Now dx by dy that is equal to 1 upon dy by dx. आता बघा आपल्याला काय एक्सची व्हॅल्यू दिली त्यावेळेस काय करावं आपल्याला, वेन एक्स इज इक्वल टू -2 देन नाव वाय इज इक्वल टू काय 2x³ मायनस 6x पुट एक्स इज इक्वल टू -2 वाय इज इक्वल टू करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय राहील वायची पाहू आपण, -2³ -8 -8 into 2 -16 -12 that is -4. So when x is equal to -2 then y is equal to -4. Therefore काय फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन. Therefore derivative of the inverse function of y is dx by dy 1 upon dy by dx. आता ही कोणती काढणार आपण, y इज इक्वल टू -4 आणि हे काय राहील x इज इक्वल टू -2. बा y ची व्हॅल्यू का काढली आपण,
वाय इज इक्वल टू -4 दॅट इज एक्सची व्हॅल्यू -2 ही कोणासाठी 2x³ - 6x ही कोणासाठी इनवर्स फंक्शनसाठी -4. सो व्हॉट डू गेट dy जस्ट स्मॉल कॉम्प्लिकेशन आहे पण हार्ड नाही. लक्ष द्या किती 1 हिच्या जागेवर काय ठेवायचं आहे dy/dx जागेवर 6 हे आपलं dy/dx आहे. याच्यात एक्सच्या जागेवर काय ठेवायचं आपल्याला -2 6 - 2 स्क्वेअर -6 किती -2 स्क्वेअर इज 4 6 × 4 1/24 - 6 that is 1/18 right. Okay, now next one is let f of x is equal to x raised to 5 plus 2x minus 3 find f inverse dash -3. काय करायचं आपलं डेरिव्हेटिव्ह काढायचं f इनवर्सचा कोणत्या ठिकाणी ॲट द व्हॅल्यू ऑफ -3. काय लेट y is equal to f of x therefore differentiate with respect to x dy/dx. इथे काय घेऊ आपण f dash x 5x raised to 4 plus 2. Now f inverse dash x बरोबर काय येईल आपला जो 1/f dash x. Therefore f inverse dash x is equal to 1/5x raised to 4 plus 2. Equation 1. आता इथे काय -3. नाव y is equal to काय आपलं जो y is equal to x raised to 5 plus 2x minus 3. So f inverse when x is equal to, so when y is equal to -3, what do you get? -3 x is to 5 plus 2x minus 3. So these get cancelled. So x is to 5 plus 2x is equal to 0. So x is equal to x is to 4 plus 2 is equal to 0. Right? Therefore x is equal to 0 or x is to 4 plus 2 is equal to 0. But x is to 4 plus 2 is not possible. Is not when x is not belongs to R. If x raised to 4 plus 2 kyle x is to 4 plus 2, that is x is to 4 is equal to kyle -2, and this is not real number, so we get x is equal to 0, and therefore काय फाइंड करायचं आपल्याला f dash इथे काय येईल आपलं 1/f dash 0. So 5 काय आपलं व्हॅल्यू 5x is to 4 5 into, so this is 0 plus 2, so 1/2. Okay. बघा नेक्स्ट आपण काय बघितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन बघितलं. इनवर्स फंक्शनवरून डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन काढले, फंक्शनवरून डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन काढले. आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनवर्स फंक्शन, स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणतं बघतो आपण इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन इनवर्स कॉस इनवर्स टॅन इनवर्स कॉट इनवर्स सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्स एक्स. दीज आर कॉल्ड इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता फर्स्ट बघा फॉर्म्युले, आता नवीन मागच्या वेळेस आपण 15 फॉर्म्युले बघितली होती, त्याच्यात अजून हे 6 ॲड होत आहे. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू काय 1/√1 - x². डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इज 1/√1 - x². हे फॉर्म्युले परत लिहून घ्यायचे आणि लर्न करायचे, पाठ करायचे. एक्स काय दिलं, एक्सची रेंज काय -1 to 1. वी नो दॅट साइन थिटा इज लाईज बिटवीन -1 to 1. आणि ही काय त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच
मायनस पाय बाय टू टू प्लस पाय बाय टू, राईट. फक्त पण हे लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इज 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स इज -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. सेम, फक्त काय इथं प्लस आणि इथं काय मायनस. परत कंडिशन काय की याची व्हॅल्यू मॉड ऑफ एक्स इज लेस दॅन 1, म्हणजे एक्स स्क्वेअर हा काय पाहिजे, लेस दॅन 1 पाहिजे, नाही तर ही काय होईल, रिअल नंबर राहणार नाही. ही सबट्रॅक्शन काय पाहिजे, पॉझिटिव्ह आली पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स इज 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स बिलॉंग्स टू आर, वाय इज -π/2 टू प्लस π/2. कॉट इनवर्स एक्स इज -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. पहा दोन्ही पेअर वाईज लक्षात ठेवा. साईन आणि साईन इनवर्स कॉस इनवर्स एक्समध्ये काय डिफरन्स आहे, जस्ट 1/1 मायनस एक्स स्क्वेअर. बा नीट लक्षात द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन इनवर्स एक्स इज 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. and derivative of sin x is cos x. Derivative of sin x is cos x and derivative of sin inverse x is 1/√1 minus x square. दोघांमध्ये फरक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा derivative of cos similar manner, derivative of cos inverse x is -1/√1 minus x square. Derivative of tan inverse x is 1/1 plus x square. Derivative of cot inverse x is -1/x square where x belongs to R. Okay. अथवा next fifth one, if y is equal to sec inverse x such that mod of x is greater than or equal to 1 and this is y is between 0 to pi, y is not equal to pi/2. ते काय रेंज आणि आपल्याला काय प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचेस आहे. अथवा dy/dx इज इक्वल टू काय 1/x√x² - 1 if x is greater than 1 and dy/dx is equal to -1/x√x² - 1 if x is less than -1. x is less than -1. परंतु तुम्ही हाच आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, कारण आपण x काय घेतो, ग्रेटर दॅन 1च घेतो. इफ y is equal to cosec inverse x such that mod of x is greater than 1 and y is lies between -2 plus pi/2 -π/2 to plus pi/2, y is not equal to 0. Therefore dy/dx is equal to काय होतं आपला -1/x√x² - 1 if x is greater than 1. Remember this formula mostly, or otherwise 1/√x² - 1 if x is less than -1. but just काय काय भेटलं आपण, साइन कॉस इनवर्स, जस्ट साइन इनवर्स एक्स अँड कॉस इनवर्स एक्स डिफर बाय ओनली मायनस साइन. अगेन tan and cot also differ by only sign, and same sec inverse and cosec inverse also differ by only sign. This is plus and this is minus. Okay. Now next is derivative of standard inverse trigonometric composite functions. आपण यापूर्वी जसं डेरिव्हेटिव्ह ऑफ बघितलं, log of f of x, डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x बघितलं आपण 1/x, पण याची डेरिव्हेटिव्ह काय भेटली होती आपण 1/f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x याने मल्टिप्लाय केलं होतं याच्या डेरिव्हेटिव्ह. बरोबर. सेम इथे पहा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स f of x, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स f of x काय आपलं साइन इनवर्स एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय 1/1 मायनस एक्स वर, इथं काय तसं सेम f of x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x, राईट, दॅट इज f'(x). त्याला आपण काय म्हणू f'(x). अगेन सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स f of x, इथं काय पाहिजे f of x हा लेस दॅन 1. इथे बघा कॉस इनवर्स f of x -1/√1 minus f of x² into derivative of this f'(x). (1/1 plus f'(x) minus 1/1 plus f'(x). Similarly, derivative of sec inverse 1/(f
एफ ऑफ एक्स रूट ओवर इंटू एफ डॅश एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स -1 अपॉन एफ ऑफ एक्स -1. इथे कंडिशन काय की मॉड ऑफ एफ ऑफ एक्स कसा पाहिजे ग्रेटर दॅन 1. इथे काय होतं लेस दॅन 1 इथे राईट. ओके आता आपण काय करतो डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघतो. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघण्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिकचे जे इंटर रिलेशन्स सर्व ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले परत लिहा ते समोर ठेवा. ते आपल्याला सगळ्यांची आपल्याला आवश्यकता पडणार आहे. आता काय दिलेलं आहे सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. साइन इनवर्स ऑफ साइन थिटा काय वाटतं आपल्याला थिटा. साइन इनवर्स अँड साइन गेट कॅन्सल वी गेट थिटा. अगेन सेम साइन अँड साइन इनवर्स एक्स इज कॅन्सल we get x. Similar manner cos inverse cos theta and cos of cos inverse x is equal to x. पेज नंबर 20 वर आपल्या न्यू टेक्स्टबुकच्या याच्यावर सर्व फॉर्म्युले ते सर्व लिहून काढा. इथे फक्त मी जस्ट सॅम्पल सेम फॉर टॅन कॉट सेक अँड कोसेक हे हा रिझल्ट जो आहे टॅन कॉट सेक कोसेक सर्वांसाठी आहे. त्यानंतर बघा साइन इनवर्स एक्स इज कोसेक इनवर्स 1/x राईट. अगेन कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स 1/x. अगेन cos inverse x is equal to sec inverse 1/x and sec inverse x is equal to cos inverse 1/x. Again tan inverse x is equal to cot inverse 1/x and cot inverse x is equal to tan inverse 1/x right. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. नंतर बघा हे पण आपल्याला आवश्यकता पडणार साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स ही एक पेअर आहे. त्याचे आपण आपल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टरमध्ये पार्ट फर्स्टमध्ये बघितलेलं आहे. सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. अगेन दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस वाय. अगेन टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय राईट. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. याच्यातले बाकीचे 4 पण महत्त्वाचे. ओके now for finding derivative of inverse trigonometric function we have to substitute some values for variable. व्हेरिएबलसाठी काहीतरी व्हॅल्यू आपल्याला पुट करावं लागतं त्याला काय म्हणतो आपण सबस्टिट्यूशन. बा एक्सप्रेशन काय आलं जर 1 असालं 1 - x² तर सबस्टिट्यूशन काय राहिलं आपलं x इज इक्वल टू साइन थिटा और x इज इक्वल टू कॉस थिटा. जस्ट राईट दिस. आपण हे आधी लिहून घ्या. ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल एक्झाम्पल सॉल्व करू त्यावेळेस तुम्हाला हे सांगतोच. रूट ओवर x² प्लस 1 इज असं जर असेल तर x इज इक्वल टू टॅन थिटा और कॉट थिटा. रूट ओवर x² - 1 असेल तर आयदर x इज इक्वल टू सेक थिटा और कोसेक थिटा. अगेन रूट ओवर a प्लस एक्स a अपॉन a माइनस एक्स और a माइनस एक्स अपॉन a प्लस एक्स. देन वी कैन पुट x इज इक्वल टू a कॉस 2 थिटा और x इज इक्वल टू a कॉस थिटा. हे सबस्टिट्यूशनने काय होतं आपलं एक्झाम्पल काय होतं इझी होतं. रूट ओवर 1 प्लस एक्स अपॉन 1 माइनस एक्स और रूट ओवर 1 माइनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. स्टैंडर्ड सब्स्टिट्यूशन x is equal to cos 2 theta or x is equal to cos theta. Again here a plus x square upon a minus x square or root over a minus x square upon a plus x square. Substitution is x square is equal to a cos 2 theta or x square is equal to a cos theta. बरोबर. बाकी जे सबस्टिट्यूशन आहे पेज नंबर 21 वरचे ते सर्वांनी लिहून घ्यायचे. याचे जे प्रॅक्टिस सेट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. स्टे कनेक्टेड विथ अस आणि हा व्हिडिओ सर्वांनी अगदी व्यवस्थित पहा. ओके धन्यवाद.